नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेदार आणि मजेदार राहा. मी तुमच्या सर्वांचा लाडका RJ196 आणि मी आता आलोय पारशिक नगरला. पारशिक नगरला मी यासाठी आलो की एक फेमस असं कलव्यातलं खारेगाव पारशिक नगर इथे फेमस असं पाणीपुरीचं दुकान आहे. आणि या दुकानामध्ये तुम्ही कधी जरी आलात ना तरी तिथे कंटिन्यूशी तुम्हाला अशी गर्दी अशी मिळणार आहे. कारण गर्दीचं प्रमाण ह्यासाठी असतं की कारण की ऍक्च्युली इथली जी टेस्ट आहे, व्हरायटी आहे आणि क्वांटिटी आहे ना ती भरभरून आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे, आज जे आपले मोरे भाऊ आहेत ना ते निव्वळ मराठी बोलतात. आहेत हिंदी पण मराठी एवढी छान बोलतात ना, अति सुंदर मराठी बोलतात. आणि त्यांची क्वालिटी आणि तुम्ही गेल्यानंतर त्यांनी कसं माहिती काय, 2 ते 3 मिनिटं तरी तुम्ही उभे राहिला तर तुम्हाला सुकीपुरी, आपल्याला बऱ्याचशा वेळेला पाणीपुरीच्या दुकानामध्ये आपल्याला सुकीपुरी मागावं लागते. पण इथे तसं नाही, इथे गेल्यानंतर तुम्हाला जर गेलात तर तुम्हाला सुकीपुरी ही पहिली दिल्या जाते. तर चला आपण आता जवळ बघूया आणि मोरे भाऊशी आपण भेट घेऊया. तर आता आपण भाऊंबरोबर चर्चा करूया. नमस्कार भाऊ. नमस्कार नमस्कार बोला. नमस्कार. मराठी छान बोलता तुम्ही. चांगलं आहे. वीस वर्ष झाला माझ्या इकडे. काय बात करता? 20 वर्ष. अरे वा. 20 वर्ष मग तुम्हाला हे कसं काय तुम्हाला आठवलं की बाबा चला पाणीपुरी वगैरे करावं? धंदे का खायचे धंदे आहे. लोक ते इच्छा होतं ना की खायला चला हे खायचे, ते धंदे वाढतायत. बरोबर आहे. कारण मला आता मलाच 5 वर्ष झाले, कारण ऍक्च्युली मी आता कारण कलव्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाणीपुरी आहे. पण जी टेस्ट तुमच्याकडे आहे ना ती टेस्ट आम्हाला कुठे मिळत नाही. ये जो टेस्ट है ना वो आपके इधर मिल जाता है. मतलब वो आपका तीखा पानी अगर देखेंगे तो तीखा पानी का है. और आपका जो फर्स्ट क्वालिटी ना कि आप आने के बाद लोगों को जो सूखा पूरी देते हैं ना, कई जगह पे कैसा सूखा पूरी मांगना पड़ता है कि खाने के बाद. और आपका क्या, आप खाओ या ना खाओ तो आपका कैसा सूखा पूरी आप पहले दे देते. तो ये आपका अच्छा है टेक्निक. ये आपका चालू कितने बजे होता है? ये अपना 3:30 बजे, 3:30 आप चालू करते हैं. 3:30 बजे से 11 11:30 बजे. 11:30 तक का अपना लास्ट टाइम है. अगर समझो थाना से, अगर मुंबई से किसी को अपने यहाँ पे आना है तो अपने यहाँ का एड्रेस क्या रहेगा? ये 93 रोड पारसी नगर खारेगाव कलवा. अच्छा, तो हे पारसिक नगर म्हणजे समजा तुम्हाला जर तुम्हाला पाणीपुरी जर खायची असेल तर तुम्ही हा कलवा मुंब्र्याचा हा रस्ता आहे. आणि कलवा मुंब्र्याच्या रस्त्यामध्ये पारसिक नगर आहे. पारसिक नगर म्हणल्यानंतर पुढे 90 फीट रोड आहे आणि 90 फीट रोडच्या समोर भाऊच आहे. आणि आपण बघू शकता की भाऊच्या शॉपचं जे नाव आहे हे बघा, मोरया पाणीपुरी अँड सँडविच सेंटर. म्हणजे यांच्याकडे व्हरायटी आणि लो बजेट आहे. म्हणजे असं हायफाय बजेट नाहीये की बाबा 100 अबाव 10 अबाव. म्हणजे तुम्ही कमी पैशामध्ये पण तुम्ही ते टेस्ट करू शकता. आज तुम्ही बघितलं तर टोस्ट सँडविच, बाहेर टोस्ट सँडविच तुम्ही खायला गेला तर ते 75 रुपीज अबाव त्याची प्राइस. पण आज तुम्हाला इथे बघा, टोस्ट सँडविच तुम्ही घेतलं तर फक्त 25 रुपये. आणि पाणीपुरी घेतली तुम्ही तर पाणीपुरी 25 रुपये. आणि त्याच्यानंतर शेवपुरी जर घेतली तर शेवपुरी पण तुम्हाला 30 रुपये. म्हणजे लो बजेटमध्ये तुम्ही क्वांटिटी मध्ये खाऊ शकता. आता आम्ही ऑर्डर दिले पाणीपुरीसाठी आणि शेवपुरीसाठी. तर या, तो काय सांगितलंय? पानीपुरी का टेस्ट कैसे है? पानीपुरी का टेस्ट कैसे है? अच्छा है. अरे बाबा, अच्छा है. आप रेगुलर आते कि आज हमेशा आते? मतलब कितना साल हो गया आपको यहाँ पे आने के आते आप? हो गया 22 साल. 22 साल से आप. अच्छा है, इनका टेस्ट अच्छा है. अच्छा है, तो पब्लिक को क्या बताना चाहते हैं कि यहाँ पे आओ. ये हाइजीनिक नहीं है, मतलब इनका जो तरीका है ना एकदम क्लीन है, साफ सुथरा है, तरीका क्लीन है और अच्छा है. मतलब बॉडी को ऐसा साइड इफेक्ट नहीं करते हैं. जैसे कि हम लोग रोड पे खाते हैं, दूसरे दिन पेट खराब होता है. कभी ऐसा हुआ है आपका पेट भी खराब हुआ है? ऐसा बड़ा हरामी हो. कभी नहीं हुआ ना? नाही. आणि सँडविचची तयारी चाललेली आहे. आणि सँडविच बनवण्याचं पहिलं टोस्ट लावलेलं आहे आणि टोस्ट लावल्यानंतर आता त्यांनी लावलेलं आहे हिरवी चटणी. आणि चटणी अशी तिखट नाही आहे, मिडियम चटणी अशी आहे. आणि त्याच्यावरती मसाला टाकलेला आहे, बटाट्याचा मसाला वगैरे टाकलेला आहे सुंदर असा. आणि आता त्याच्यावरती आपण टाकणार आहोत टमाटा, कांदा, शिमला मिरची आणि शोधाशोध चालू आहे. बघा, हे काकडी सोलायचं चाललेलं आहे. काकडी सोलून झाल्यानंतर
आता आपली काकडी सोलून झालेली आहे आणि काकडी सोलून झाल्यानंतर बारीक बारीक असे पीसेस आपण सँडविचवरती असा थर लावणार आहेत आणि ते काकडीचे स्लाट बनवले आहेत आणि काकडीचे स्लाट बनवल्यानंतर काकडीचे स्लाट आता आपण सँडविचमध्ये टाकतो आहे आणि त्याच्यानंतर कांद्याचा लेअर, त्यानंतर टमाट्याचा लेअर आणि त्यानंतर शिमला मिरची म्हणजे शिमला मिरचीची टेस्ट एक नंबर लागते. त्याच्यामुळे चीज सँडविच बनवताना हा पूर्ण मटेरियल ग्रेव्ही मटेरियल असतो. मटेरियल म्हणजे कसं तुमची बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर मग तो जो कांदा आहे, टमाटर आहे, हा सर्व त्याच्यावरती लावल्यानंतर आहे ना खाण्याची टेस्टच वेगळी येते. आता ही शिमला मिरची आपण टाकले आणि शिमला मिरची टाकल्यानंतर आता जवळपास थोडंसं चवीपुरतं मीठ, मसाला, चाट मसाला सँडविचमध्ये टाकलं जातं आणि त्याच्यानंतर आता बीट टमाटर टाकलेलं आहे आणि हे तयार झालेलं आपला वरती ब्रेड लावलेलं आहे. ब्रेड ह्यासाठी लावलेला आहे की तो सँडविच ज्यावेळेस आपण फ्राय करू. छान आलाय पाणीपुरीचा. आता आपण पाणीपुरी खाऊ. यम्मी यम्मी. आणि आता पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आता सँडविचची तयारी चालू आहे आणि तुम्ही बघाल सँडविच किती अप्रतिम पद्धतीने बनवलेलं आहे. तर मस्त टोस्ट सँडविच बनवून झालं. त्याच्यावरती चीजचा कसा मारा चालला आहे. चीज जे आणि चीजची जी टेस्ट आहे ना, आम्ही चीज सँडविच मागवले. एक नंबर टेस्ट आहे. डुकरं वाढायला लागले पाणीपुरी खाऊन. लाजवाब.